नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दत्त महाराजांचे आवडीचे पदार्थ. मित्रांनो, 26 डिसेंबरच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे. स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा दिवस असतो. या दिवशी दत्त महाराजांची आणि स्वामींची विशिष्टपूर्ण आणि विशेष सेवा केली जाते. पारायण केले जाते. आरती, स्तोत्र, मंत्रजप असे अनेको संख्यात भक्तगण केंद्रात, मठात किंवा घरी राहून दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा करत असतात. त्यासोबतच मित्रांनो, या दिवशी आपण दत्त महाराजांना जे आवडीचे पदार्थ असतात त्याचा नैवेद्य दाखवावा. कोणताही एक पदार्थ आपण घरात करावा आणि तो दत्त महाराजांना नित्य नियमाने दाखवावा, स्वामींना दाखवावा. कारण दत्त महाराज आणि स्वामी एक रूप आहेत. तर मित्रांनो, तुम्हीही नक्की आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की दत्त महाराजांचे आवडीचे पदार्थ कोणते. मित्रांनो, तसं तर दत्त महाराज असो किंवा स्वामी महाराज असो, यांना आपण आवडीने, प्रेमापोटी जेही आपण स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य दाखवला, मग ती चटणी भाकर असेल, खिचडी असेल, वरण भात असेल, काहीही असेल, तरी ते आवडीने ग्रहण करतात आणि आपल्यावर कृपा करतात. परंतु मित्रांनो, आपण जर त्यांच्या आवडीचे पदार्थ केले तर नक्की त्यांना आवडते. जसं आपल्याला माहीत आहे की आपल्या स्वामी महाराजांना पुरणपोळी, खीर, कांदा भजी आवडते, आमटी भात आवडतो, बेसनाचे लाडू आवडतात. तसंच मित्रांनो, दत्त महाराजांना केशरी गोड भात आवडतो. हो, केशरी गोड भात. तुम्ही केशरी गोड भात घरी करायचा आहे. थोडं केसर टाकायचं, तांदूळ, साखर, दूध असं करून तो केशरी गोड भात तुम्ही घरात करू शकतात आणि वाटीभर नैवेद्य दत्त महाराजांना दत्त जयंतीच्या दिवशी दाखवू शकतात. दुसरा पदार्थ जो दत्त महाराजांना आवडतो तो आहे केशरी दूध. हो, केशरी दूध. दुधात थोडी साखर, थोडं केसर असं टाकून ते दूध उकळवलं तर तो झाला केशरी दूध आणि तो नैवेद्य आपण दत्त महाराजांना दाखवू शकतो. नंतर आहे केशरी पेढा. केशरी पेढा सुद्धा दत्त महाराजांना अत्यंत आवडीचा आहे. तर या 3 पदार्थांमधून तुम्हाला जो सोयीस्कर असेल तो पदार्थ तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना तुमच्या देवघरात नक्की दाखवा. किंवा जवळपास दत्त महाराजांचे मंदिर असेल तर एखादी पदार्थ करून दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे जाऊन तो दाखवू शकतात. तर नक्की दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना आवडणारे हे पदार्थ नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.